मुंबईत पर्यटन करू नका, ऐकलं नाही तर सक्ती करावी लागेल. मंत्री गिरीश महाजनांचा मुंबईकरांना कडक इशारा. राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालेलं आहे. अनेक ठिकाणी रस्ते आणि रेल्वे मार्ग बंद पडले आहेत. पुणे मुंबई दरम्यानची वाहतूक मोठ्या प्रमाणात प्रभावित झाली आहे आणि रायगड, पालघर, मुंबई आणि पुणे जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी नागरिकांना सतर्कतेचं आवाहन करत महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. गिरीश महाजन यांनी म्हटले, राज्यात अतिशय मोठ्या प्रमाणात पाऊस होतोय. रस्ते, रेल्वे मार्ग बंद झालेले आहेत. वाहतुकीसाठी पुणे मुंबई बंद झालं आहे. रायगड, पालघर, मुंबई, पुण्यात मुसळधार पाऊस होतोय. शाळा बंद करण्यात आले. मुंबईत 12 वाजता मंत्रालय डिझास्टर मॅनेजमेंटची बैठक बोलवली आहे. मुंबईत पर्यटन करू नका, थोड्या वेळात आम्ही काही निर्णय जाहीर करू. वाऱ्याचा वेग 70 ते 90 किलोमीटर प्रति तास झाला आहे. मुंबईत झाडं उन्मळून पडत आहेत. अनेक जण बाहेर गर्दी करत आहेत. तसं करू नका. राज्यभरामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी पाऊस होतोय. अनेक ठिकाणी रस्ते बंद झालेले आहेत, रेल्वे मार्ग बंद झालेले आहेत. पुणे मुंबई रेल्वे मार्ग आहे, हा सुद्धा आता बंद झालेला आहे. सकाळपासून वाहतुकीसाठी सुद्धा हा रस्ता आता बंद ठेवण्यात आलेला आहे अनेक ठिकाणी राज्यभरामध्ये. पण त्यातच मुंबई असेल, पुणे असेल, पालघर असेल, रायगड असेल, या ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे वाहतूक ही विस्कळीत झालेली आहेत. आज सगळ्या शाळांना सुट्टी दिली गेलेली आहे. विशेष करून मुंबई असेल, पुणे असेल, ज्या ज्या भागामध्ये अतिवृष्टी आहे त्या भागात सगळ्या शाळा बंद ठेवण्यात आलेल्या आहे. त्या जिल्हाधिकाऱ्याने, जिल्हा प्रशासनाने तशा सूचना त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. मुंबईमध्ये सुद्धा आज मुंबईमध्ये 12 वाजता या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मंत्रालयामध्ये डिझास्टर मॅनेजमेंटच्या ऑफिसमध्ये बैठक बोलवलेली आहे. त्या बैठकीमध्ये त्या ठिकाणी चर्चा होऊन पुढचे निर्णय घेतले जातील. पण आज मुंबईमध्ये मी सगळ्यांना विनंती करणार आहे, कुणी पर्यटन करू नका, बाहेर पडू नका, अजिबात पडू नका. थोड्याच वेळामध्ये आम्ही जाहीर करणार आहोत. ऑफिसेस बंद ठेवणार आहोत, शाळा कॉलेज बंद आहेत. पण फिरण्यासाठी, कारण मी कालही पाहिलं, परवा एवढी गर्दी आहे सगळी बाहेर फिरणाऱ्यांची, तर कृपया घराबाहेर पडू नका. आज वाऱ्याचा वेग जो काल 50 ते 60 होता, आज जवळपास तो 70 ते 90च्या स्पीडने आहे. वाऱ्याचा वेग हा 70 ते 90 प्रति किलोमीटर म्हणजे प्रति तास किलोमीटर हा इतका आहे. त्यामुळे कोणीही बाहेर पडू नका. मुंबईमध्ये अनेक ठिकाणी झाडं पडण्याचा प्रकार होतो आहे. हवेमुळे, जास्त वाऱ्यामुळे अजूनही झाडं पडण्याची शक्यता आहे. मग आपण झाडाखाली उभे आहात, आपली गाडी चाललेली आहे आणि त्या अशा ठिकाणी दबून खूप मोठा नुकसान किंवा जीवितहानी होण्याची शक्यता आहे. आणि म्हणून शक्यतोवर आज बाहेर पडू नका. आज आणि उद्या काही ठिकाणी रेड अलर्ट दिला गेलेला आहे. त्यामुळे आमची सर्वांना विनंती आहे की कुणीही विनाकारण कुणीही बाहेर पडू नका. ब्युरो रिपोर्ट, SVN मराठी, मुंबई.